श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकार्येषु सर्वदा. श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य अध्याय 21. नारद म्हणाले, याप्रमाणे त्या विष्णुदूतांचे भाषण ऐकून धर्मदत्ताला कौतुक वाटले व त्यांना साष्टांग नमस्कार करून भाषण करिता झाला. धर्मदत्त म्हणाला, भक्तांचे संकट नाश करणारा विष्णू यांची यज्ञ, दान, व्रत, तीर्थ, तप याही करून लोक यथाविधी आराधना करतात. यामध्ये विष्णुप्रिय व विष्णू सान्निध्य करणारे असे कोणते व्रत की जे केले असता यज्ञ, दानादी सर्व केल्याचे फळ मिळते. गण म्हणतात, हे ब्राह्मणा, तू चांगले विचारलेस. तुला पूर्वी घडलेली एक पुण्यकारक कथा सांगतो, चित्त देऊन ऐक. पूर्वी कांतीपूर नगरामध्ये चोल नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता. त्याच्याच कीर्तीमुळे त्या देशाला चोल देश हे नाव प्राप्त झाले. तो चोल राजा राज्य करीत असता त्याच्या राज्यात कोणीही दरिद्री, दुःखी, रोगी, पापकर्मी असे नव्हते. त्या राजाने बहुत यज्ञ केल्यामुळे ताम्रपणी नदीच्या दोन्ही तीराला यज्ञ संबंधी सोन्याचे केलेले युग शोभत होते. त्यामुळे नदी तीर कुबेराच्या चैत्ररथ बागेप्रमाणे भासत होते. हे ब्राह्मणा, तो राजा एकदा अनंत शयन क्षेत्राला गेला. तेथे जगतस्वामी भगवंताने योगनिद्रेमध्ये शयन केले आहे. तेथे राजाने दिव्य रत्ने, मोती, सुंदर सोन्याची फुले यांनी श्री विष्णूंची यथाविधी पूजा केली. साष्टांग नमस्कार करून तेथे बसला. इतक्यात तेथे देवाजवळ एक ब्राह्मण आलेला त्याने पाहिला. तो विष्णुदास ब्राह्मण त्या राजाचे नगरचाच होता, ज्याचे देवाचे पूजेकरिता हातात उदक व तुलसी धारण केलेली होती. त्या ब्राह्मणाने तेथे येऊन विष्णू सुक्ताचे देवाला स्नान घालून तुळशीच्या मंजिरींनी पूजा केली. त्याच्या तुळशीच्या पूजेने पूर्वी आपण केलेली रत्नपूजा झाकून गेली असे राजाने पाहिले. तेव्हा राजाला राग आला. राग येऊन बोलला. चोल राजा म्हणतो, हे विष्णुदासा, मानके, सुवर्ण इत्यादिकांनी मी मोठी सुंदर पूजा केली होती. ती तू तुलसींनी अशी का झाकून टाकलीस? तू विष्णू भक्ती जाणत नाहीस, ज्या अर्थी तू अशी अति सुंदर सुशोभित पूजा झाकून टाकतोस. यावरून तू नीच आहेस असे मला वाटते. असे राजाचे भाषण ऐकून ब्राह्मण संतापला व राजाच्या मोठेपणाचा मान न राखता बोलू लागला. विष्णुदास म्हणतो, राजा, तुला भक्ती ठाऊक नाही. तू राजलक्ष्मीने गर्विष्ठ झाला आहेस. तू पूर्वी कोणते विष्णू व्रत केलेस ते सांग बरे. गण म्हणतात, असे ब्राह्मणाचे वाक्य ऐकून राजा हसला व गर्वाने विष्णुदासाला म्हणाला. राजा म्हणतो, ब्राह्मणा, तू असे जरी बोललास तरी तुला विष्णुभक्तीचा नुसता गर्व आहे. दरिद्री जो तू, त्या तुला विष्णूची भक्ती कितीशी असणार? विष्णूला तुष्ट करणारे असे यज्ञदानादी केलेले नाहीस किंवा हे ब्राह्मणा कधी मोठे देवालयही बांधले नाहीस. असा तू असूनही तुला भक्तीचा मोठा गर्व मात्र आहे. हे सर्व ब्राह्मणो, माझे भाषण ऐका. हा वाद विष्णूंच्या साक्षात्कारानेच संपेल. तेव्हा तुम्ही आम्हा दोघांमध्ये कोण भक्त आहे ते जाणाल. गण म्हणाले, राजा याप्रमाणे बोलून आपल्या राजवाड्यात गेला व त्याने मुद्गल ऋषीस आचार्यत्व देऊन विष्णू सत्र आरंभले. त्या सत्रात ऋषींचा मोठा समुदाय जमला होता. राजाने त्यांना अन्नदान बहुत केले व दक्षिणाही बहुत दिली. जसे पूर्वी ब्रह्मदेवाने गया क्षेत्री विष्णू सत्र केले त्याप्रमाणे त्या राजाने चालविले. इकडे विष्णुदासही त्या देवालयातच राहिला व तो विष्णूला प्रिय असे नियम चालवित होता. माघ व कार्तिक महिन्याचे व्रत, तुलसी वनाचे रक्षण, एकादशीला ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचा जप नित्य षडोपचारांनी व गायन, नृत्य इत्यादी मंगलांनी विष्णूंची पूजा अशी व्रते तो ब्राह्मण करिता झाला. नित्य चालता बसता निजता विष्णूचे स्मरण करीत होता. सर्व प्राणीमात्रांचे अंतर्यामी विष्णू आहेत असे समजून त्याकडे यथायोग्य समदृष्टीने पाहत होता.
माघ व कार्तिक मासाचे विशेष नियम सर्व करून विष्णुप्रीतीकरिता त्याने उद्यापन केले. याप्रमाणे चोल राजा व विष्णुदास ब्राह्मण हे दोघा विष्णूंची आराधना करणारे असे मोठे व्रतस्थ होऊन सर्व इंद्रियाची कर्मे केवळ भगवंतावर निष्ठा ठेवून करीत असता बहुत काळ गेला. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्ये एकविंशोऽध्यायः संपूर्ण. कृष्णार्पणमस्तु.